बातमी पाहूयात वसईमधून। वसईचा मधुवन परिसर पाण्याखाली गेलाय। मधुवन परिसरातील भयावह दृश्य आता समोर आलेली आहेत। अनेक टोलेजंग इमारतीचं पार्किंग पाण्यात बुडालेलं आहे, तर अनेक गाड्या अजूनही पाण्याखालीच आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मधुवन परिसरातील गाड्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। त्याचबरोबर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। अतिशय भयावह अशी दृश्य आहेत। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, वसई, विरार, नालासोपारा या तीनही शहरांना मोठ्या प्रमाणावर जोरदार पावसाचा फटका बसलेला आहे। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातली परिस्थिती सातत्याने सकाळपासून आम्ही तुमच्या माध्यमातून जाणून घेतोय। सध्या परिस्थिती काय? पावसाचा जोर ओसरलाय का? स्थानिक प्रशासनामार्फत काय उपाययोजना केल्या जात आहेत? नक्कीच विनोद, वसई, विरार, नालासोपारा, नायगाव या परिसरात म्हणजे कालपासूनच पाऊस सुरू होता। काल संध्याकाळी थोडासा उसंत घेतली होती, मात्र रात्रभर पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं आणि ते अद्यापही कायम आहे। माझ्या पाठीमागचा हा भाग पाहू शकता कशा पद्धतीने अद्यापही रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि कार पण पाण्याखाली गेलेले आहेत। काही जे रस्ते आहेत हे अशा प्रकारच्या सखल भागातल्या मोठ्या प्रमाणात हे जे रस्ते आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळं सामान्यांचे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अनेक सोसायटी असतील, तुम्ही आता ज्या उल्लेख केला त्या मधुबन परिसर असेल किंवा सनशाईन एरिया असेल, डॉन लेन नालासोपाऱ्याचं असेल किंवा विरार पश्चिमेचं जो काही भाग आहे, हा या सर्व सखल भागामध्ये प्रचंड पाणी तुंबलेलं आहे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी ज्या महापालिकेची यंत्रणा सक्षम पाहिजे होती ती सक्षम अशी यंत्रणा नाही। शिवाय अनेक ठिकाणी जे मोकळे भूखंड होते त्याच्यावर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि त्यामुळं पाण्याचा जो निचरा होण्याची जागा होती मोठ्या प्रमाणात ते पाणी मोठ्या संख्येने पाणी तुंबलेलं आहे आणि पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळं या पूर्ण महापालिका परिसरामध्ये शिवाय महापालिकेचं जे मुख्यालय आहे तो पूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं। याशिवाय वसईचा जो भोयदापाडा होता किंवा पूर्वेला जो कामन एरिया आहे, या कामन भागात देखील लोक छतावर बसून आपला जीव वाचवण्यासाठी राहिलेले आहेत। जवळपास अद्याप ही 50 लोक आहेत ज्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी महापालिकेची यंत्रणेची एक बोट गेलेली होती, मात्र ती बोट देखील बंद पडल्यामुळे लोक आता देखील आपल्या बचावासाठी वाट बघत आहेत। मनोज, एक 7 ते 8 वर्षापूर्वी साधारण विरारमध्ये आणि वसई परिसरात मोठा पूर आला होता। त्यावेळेला असा एक अनुभव होता की जवळपास 4 दिवस उलटल्यानंतर सुद्धा अनेक भागांमधलं पाणी कायम होतं, निचरा होऊ शकला नव्हता। त्यानंतर तरी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनानं काही धडा घेतला का? कारण आता सुद्धा तीच परिस्थिती दिसते। जवळपास 2 दिवस पाणी तसंच साठून आहे, निचरा होत नाहीये। नक्कीच विनोद, हा जो ज्या 7-8 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा अतिशय भयानक परिस्थिती आता देखील तशीच आहे। तेव्हा जी घटना घडलेली होती, जी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळं जो नागरिकांना हाल अपेष्टा सहन करावं लागलेल्या होत्या, त्यातून महापालिका प्रशासनानं धडा घेणं अपेक्षित होतं। मात्र गेल्या 2019 पासून महापालिकेवर प्रशासक होते आणि त्यांच्याकडून अशा प्रकारची कुठलीही मोठी अशी जो ड्रेनेज आहे त्याच्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली नाही। पूर्णपणे जो महापालिकेचा जो सखल भाग असेल या भागामध्ये जे पावसाचं पाणी साचतं किंवा डोंगराच्या भागातून जो पाणीचा मोठा प्रवाह येतो, शिवाय हे जे नाले आहेत ते समुद्राला जाऊन ज्या ठिकाणी मिळतात। अगदी वसईतून मनोज, वसईतली परिस्थिती आपण पाहतोय। कामन परिसरात सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली, अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, नागरिकांच्या घराच्या पत्र्यावर बसत स्वतःचा बचाव करण्याची वेळ आली आहे। तुर्तास धन्यवाद मनोज दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण ही दृश्य पाहतोय, मधुबन परिसर, कामन परिसर, इथली ही दृश्य आहेत। अक्षरशः छाती इतक्या पाण्यातून लोक मार्गक्रमण करताना दिसत आहेत।